हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महत्त्वाचे प्रश्न म्हणजे जो कंबाईन पूर्व सराव प्रश्नसंच आहे 2020चा, तर त्याच्यामध्ये सराव प्रश्नामध्ये आपण एक सिरीज सुरू करतोय. यातला आपला आजचा पहिला भाग असणार आहे. याच्यामध्ये बरेच असे प्रश्न आहेत की ज्याचं संदर्भ असेल स्पष्टीकरण आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होईल अशा दृष्टीनं हे सेशन आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. त्या ठिकाणी आपला स्पेशल क्लास प्लस कोर्सेस तिथं लॉन्च झालेले आहेत. त्याचं जे प्राइसिंग प्लॅन आहे तर ते प्राइसिंग प्लॅन या पद्धतीने आहे. रेफरल कोड आहे एमपीएससी ट्रिक 6716. हा कोड वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% ऑफ मिळू शकतं. तर तुम्हाला फक्त प्ले स्टोअरवर जाऊन अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ह्या ॲपवर तुम्हाला बरेचसे लेक्चर फ्री प्लस पेड लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, तर तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्या, तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. दुसरं म्हणजे अनअकॅडमीवर वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा लॉन्च होत असतात. जसं की मिशन वर्दीची बॅच आहे किंवा बॅच कोर्स सायन्स आणि एन्व्हायरमेंटलचा आहे किंवा हिस्ट्री अँड पॉलिटिक्सचा. सध्या लेटेस्टपैकी हे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत. ते तुम्ही एनरोल करू शकता. फक्त रेफरल कोड आहे एमपीएससी ट्रिक 6716. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची उद्दिष्ट दिलेली आहेत. यामधून कोणते विधान योग्य आहे ते ओळखा असं म्हटलंय. मग आता प्रश्न आपण वाचत न बसण्यापेक्षा प्रत्येक प्रश्न घेणार आहोत विधान आणि ते करेक्ट की चूक, बरोबर की चूक हे आपण पाहत जाणार आहे. ठीक आहे. पहिलं विधान आहे सर्व आजाराविरुद्ध वैश्विक लसीकरणाची पातळी गाठणं. तर ते पहिलं विधान बरोबर येतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या नुसार. आता हे लोकसंख्या धोरण 2000 जे तयार करण्यात आलं तर ते 1993चा जो कृती दल आहे, कृती दल म्हणजे स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असलेला जो कृती दल होता, यांनी दिलेल्या स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली असलेला जो कृती दल होता यांनी दिलेल्या शिफारशीनुसार ॲक्च्युली हा लोकसंख्या धोरण तयार करण्यात आलेलं होतं. याच्यामध्ये 14 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचं शिक्षण असेल अशा बऱ्याच गोष्टी होत्या. आता दुसरा मुद्दा, जेव्हा तुम्हाला बाल मृत्यूदर आणि माता मृत्यूदर असे दोन घटक कन्सिडर केले जातात. माता मृत्यूदर म्हटलं तर तो किती जिवंत जन्मामागे, बालक जन्मामागे, तर लक्षात ठेवायचं कायम माता मृत्यूदर म्हटलं की दर लाख जिवंत बालक जन्मामागे 100च्या खाली अन्न होतं, हा 2000चा. पण माता मृत्यूदर जेव्हा कन्सिडर करतो ना तर तेव्हा तो दर लाख हा घटक तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे, जिवंत बालक जन्मामागे. हे विधान सुद्धा काय येतं, बरोबर येतं. तिसरं विधान बघितलं, जिवंत बालक जन्मामागे बालक मृत्यूदर किती करायचं आहे, 30च्या खाली अन्न, हे सुद्धा विधान तुमचं बरोबर येतं. याचा अर्थ काय, इथं दिलेली तुमची सर्वच्या सर्व विधानं काय आहेत तर ती बरोबर आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण किती टक्क्यापर्यंत गाठणं आणि प्रशिक्षित व्यक्तींच्या हस्ते जे प्रसूतीचं प्रमाण आहे ते किती टक्क्यापर्यंत. संस्थात्मक प्रसूती म्हटलं तर तुम्हाला तिथं 80% गाठणं हे लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं, संस्थात्मक प्रसूती. आणि प्रशिक्षित व्यक्तीच्या मार्फत ज्या प्रसूती होणार आहे तर त्याचं प्रमाण 100% गाठणं हे या लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट होतं. मग बाकी इतर म्हटलं तर जन्म, मृत्यू, लग्न, गर्भधारणेची जी 100% नोंदणी करणं हे सुद्धा इतर उद्दिष्टामध्ये येतं. तर हे लक्षात राहू द्या, लोकसंख्या धोरण हा पॉईंट ना परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान. तुम्हाला विधानं दिली 2 आणि विचारले योग्य विधान कोणतं ते ओळखा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान याची सुरुवात 2007-08च्या रब्बी हंगामापासून करण्यात आली. पहिलं विधान बरोबर आहे, 2007-08च्या रब्बी हंगामापासून याची सुरुवात करण्यात आली. दुसरं विधान आहे 11व्या योजनेच्या अखेर देशातील तांदूळ, गहू आणि कडधान्य 3 घटक दिलेत. तांदूळ, गहू आणि कडधान्य उत्पादन अनुक्रमे 10, 8 आणि 2 दशलक्ष टनांनी वाढवणे हे अभियानाचं लक्ष होतं. म्हणजे तांदळाचं उत्पादन किती, 10 दशलक्ष टनांनी वाढवायचं आहे. गहूचं उत्पादन किती, तर 8 दशलक्ष टनांनी वाढवायचं आहे. आणि कडधान्याचं 2 दशलक्ष टनांनी 11व्या योजनेच्या अखेर. तर हे सुद्धा विधान बरोबर येतं. म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान म्हणतोय. ओके, तर हे 2 मुद्दे लक्षात घ्या. तांदूळ, गहू आणि कडधान्य. तांदूळ म्हटलं तर 10 दशलक्ष टन, गहू म्हटलं तर 8 आणि कडधान्य म्हटलं तर 2 दशलक्ष टनांनी वाढवणं. म्हणजे इथं काय झालं, तुमची दोन्ही विधानं काय आहेत, बरोबर आहेत. ओके. याच्या व्यतिरिक्त सरकारनं काय केलं होतं तर 2010-11 मध्ये सरकारनं काय केलं होतं, 2010-11 मध्ये ना आणखी एक कार्यक्रम हाती घेतला होता. त्या कार्यक्रमाला म्हटलं जातं गतिमान कडधान्य उत्पादन कार्यक्रम. ओके, गतिमान कडधान्य. कोणता कार्यक्रम होता, गतिमान कडधान्य
उत्पादन कार्यक्रम आणि या कार्यक्रमाअंतर्गत मग जी महत्त्वाची पिकं म्हणजे तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, हरभरा असेल, मसूर असेल या पिकांच्या उत्पादनावर भर दिलेला होता. तर हा एक मुद्दा तुम्हाला इथं फक्त माहीत असू द्या. तो मुद्दा म्हणजे काय तर हा 2010-11 मध्ये गतिमान कडधान्य उत्पादन कार्यक्रम हाती घेतला होता. तूर, उडीद, मूग, हरभरा, मसूर या पिकावर दिलेला भर हे तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, एक इम्पॉर्टंट पॉईंट. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दिलाय तुम्हाला 3 विधानं आणि म्हटलंय कोणतं विधान अयोग्य आहे. ठीक आहे, एक एक प्रश्न आपण पाहत जाऊया. प्रश्न बघितला तर तुम्हाला ग्रामीण बँक विषयक गट किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे आपण त्याला RRBs म्हणतो. प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणजे त्याला आपण RRBs. RRBs म्हणजे काय? आर म्हणजे रिजनल. पहिलं आर म्हणजे काय येतं रिजनल, दुसरं आर म्हणजे काय रूरल आणि तिसरं बी म्हणजे काय बँक, रिजनल रूरल बँक किंवा त्याला आपण काय म्हणतो RRB असं म्हणतो. ठीक आहे, तर या RRBची स्थापना आता पहिलं विधान बघा 1 जुलै 1975 रोजी एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण बँक विषयक कार्यगट स्थापन करण्यात आला. पहिलं विधान दिले, बरोबर की चूक? तर पहिलं विधान काय आहे? बरोबर आहे. लक्षात घ्या, ग्रामीण बँक विषयक कार्यगट कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला? एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली. कधी? 1 जुलै 1975 ला. आणि या ज्या RRB आहे, RRB स्थापन कधी झाल्या असं जर तुम्हाला विचारलं तर त्याची तारीख फक्त लक्षात घ्या, ती येते 2 ऑक्टोबर 1975. म्हणजे 2 ऑक्टोबर 1975 ला RRB म्हणजे रिजनल रूरल बँक किंवा त्याला आपण प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो हे स्थापना झाल्या. तर हा अध्यादेश काढण्यात आला होता. मग अध्यादेश का काढण्यात आला तर कारण त्यावेळी आणीबाणी जाहीर झालेली होती जून 1975 मध्ये. त्यामुळे त्यावेळी आणीबाणी जाहीर सुरू होती. त्यामुळे अध्यादेश काढून रिजनल रूरल बँका स्थापन करण्यात आल्या. मग ह्या रिजनल रूरल बँका ज्या स्थापन झाल्या तर हा एक घटक तुम्हाला महत्त्वाचा आहे. ठीक आहे, दुसरं विधान बघा 1987च्या केळकर समितीनं नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन न करण्याची शिफारस केली. बरोबर आहे की चूक? कारण 1975 मध्ये RRB स्थापन झाल्या, परंतु 87च्या केळकर समितीनं ह्या ज्या नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करताय हे न करण्याची शिफारस केली. हे सुद्धा विधान बरोबर येतं. तिसरं विधान बघा गोवा आणि सिक्कीम या राज्यात प्रादेशिक बँका नाहीत. म्हणजे त्या ग्रामीण विकास बँका आहेत का? डेफिनेटली नाही. ग्रामीण भागच तिथं तुम्हाला अस्तित्वात असायला बघायला मिळत नाही जास्त करून. त्याच्यामुळं या प्रादेशिक किंवा RRBs रिजनल रूरल बँक पाहायला मिळत नाहीत. याचा अर्थ काय झालंय? तिन्ही विधानं तुमची काय बरोबर आहेत. म्हणजे असं ते तुम्हाला विचारलंय काय अयोग्य विधान कोणतं, तर यामध्ये कोणतंच विधान अयोग्य नाही. तुमची सर्वच्या सर्व विधानं काय आहेत तर योग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधानापैकी कोणतं योग्य आहे ते ओळखा. सहस्रक विकास लक्ष्य MDG म्हणतो आपण त्याला, ही केवळ विकसनशील राष्ट्रांना लागू होती. विकसनशील राष्ट्रांना किंवा विकसनशील देशांना लागू होती. बरोबर आहे का? हो बरोबर आहे. कारण MDG म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल म्हणतो की ज्यांचा कालावधी 2000 ते 2015 हा होता. ओके, 2000 ते 2015 याच्यामध्ये 8 ध्येय कन्सिडर करण्यात आली होती. ध्येय किती होती? 8 होती. आणि लक्ष्य याच्यामध्ये होती 8 ध्येय सुरुवातीची मेन की ज्याच्यावर फोकस केला गेला होता. पुढचा प्रश्न आहे शाश्वत विकास लक्ष्य म्हणजे त्याला आपण SDG म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा त्याला शाश्वत विकास लक्ष्य. ही सर्व देशावर लागू आहे. सर्व देशावर म्हणजे काय? याच्यामध्ये विकसनशील पण येणार आणि विकसित पण डेफिनेटली येणार. आणि यांचा कालावधी काय असणार आहे तर हे 2015 सुरुवात झाल्यानंतर म्हणजे 2016 पासून ते 2030 म्हणजे पुढच्या 15 वर्षासाठी त्यांचा कालावधी असणार आहे. याचा अर्थ हे दुसरं विधान बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. तिसरं विधान काय म्हणतंय? शाश्वत विकास लक्ष्यामध्ये 8 ध्येय, परंतु 8 ध्येय कशामध्ये आहेत तर MDG मध्ये आहेत. म्हणजे सहस्रक विकास लक्ष्यामध्ये 8 ध्येय होती. शाश्वत विकास लक्ष्य म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये तुमची जी ध्येय आहेत इथं 8 दिल्यामुळेच डायरेक्टली चुकीचं आहे. पुढे बघायची गरज आहे का? नाही, कारण याच्यामध्ये 17 ध्येय लक्षात कन्सिडर करण्यात आलेली होती. 17 ध्येय. लक्ष्य 12 दिलेत हे सुद्धा येत नाही. 169 लक्ष्य. ओके, 169. त्यामुळे पुढे बघण्याची तुम्हाला गरज पडत नाही. इथंच तुमचं विधान चुकीचं ठरतंय. याचा अर्थ पर्याय दुसरा आणि ब हे दोन्ही विधानं काय आहेत तुमची बरोबर आहेत. हे तुमचं करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाबाबत तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. याच्यावर परीक्षेला खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर काढताना जो तुम्ही ॲनालिसिस म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरा. फॉर एक्झाम्पल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे त्याला IRDP म्हणतो. IRDP म्हणजे काय?
इंटिग्रेटेड, आय म्हणजे इंटिग्रेटेड, आर म्हणजे काय रुरल, डी म्हणजे काय डेव्हलपमेंट, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट, आणि पी म्हणजे काय प्रोग्राम. ओके, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे त्याला आपण IRDP म्हणतो. आता याची सुरुवात कधी झाली होती तर 1978 मध्ये सुरुवात झाली होती आणि सुरुवात करताना छोट्याशा कमी ब्लॉकमध्ये करण्यात आली होती, ब्लॉकमध्ये म्हणजे त्याच्या ब्लॉकमध्ये. ठीक आहे, आणि ते ब्लॉक किती होते तर सुरुवातीला करताना 1978 मध्ये हे 2300 ब्लॉकमध्ये सुरू केलेलं होतं. ठीक आहे, मग 1979 मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये 2600+ ब्लॉक ॲड करण्यात आलेले होते आणि त्यानंतर 2 ऑक्टोबर 1980 रोजी पूर्ण देशभरामध्ये ही लागू करण्यात आली. याचा अर्थ काय होतो, इथं दिलेलं जे तुमचं पहिलं विधान आहे तर ते डेफिनेटली बरोबर आहे. ओके, पहिलं बरोबर येतं म्हणजे अबरोबर आहे, अबरोबर आहे याचा अर्थ तुमचा दुसरा ऑप्शन इलिमिनेट होतो. आता तुम्ही इलिमिनेशन मेथड वापरताना जर तिसरं विधान बघितलं, याच्यामध्ये काय म्हटलंय, या योजनेसाठी आवश्यक वित्तपुरवठा केंद्र व राज्य सरकारनं 75-25 या प्रमाणात करत होता. डेफिनेटली चुकीचं आहे. इथं 50% केंद्राचा वाटा आणि राज्याचा वाटा होता 50%, म्हणजे 50-50 हा स्ट्रक्चर होतं. याचा अर्थ तुमचं क चुकीचं आहे. जर क चुकीचं असेल तर हा विधान इलिमिनेट होतं आणि हा विधान पण इलिमिनेट होतं. मग आता बाकी बघायची गरज आहे का तुम्हाला, एकच ऑप्शन राहिला, तुमचं उत्तर असणार आहे केवळ अबरोबर, केवळ अबरोबर. कारण तुमची सर्व इतर विधान आहेत ना ती इलिमिनेट झाल्यामुळे फक्त अच बरोबर आहे, एवढंच विधान तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानापैकी 1909च्या कायद्यातील अचूक वैशिष्ट्य कोणती, म्हणजे 1909चा जो कायदा आहे याच्यातली एक अचूक वैशिष्ट्य कोणती ते ओळखा म्हटले. या कायद्याने मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. डेफिनेटली बरोबर आहे, कारण 1909चा कायदा म्हणजे मोर्लेमेंटो कायदा, आणि जे शिखांना मतदारसंघ आहेत तर ते 1919च्या कायद्याने देण्यात आले होते स्वतंत्र मतदारसंघ. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं विधान बरोबर. दुसरं विधान जर बघितलं तर या निवडणुकीच्या तत्वाला या कायद्यात प्रथमच उघडपणे मान्यता देण्यात आली. बरोबर का, तर कारण 1891चा जो अगोदरचा कायदा होता या कायद्यामध्ये ना अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीला मान्यता म्हणजे अप्रत्यक्षरित्या होत होतं, पण या कायद्यामध्ये प्रथमच उघडपणे मान्यता देण्यात आली. ओके, त्यामुळे हे विधान बरोबर आहे. आणि निवडणूक पद्धत मात्र अप्रत्यक्ष पण सदोष होती. ठीक आहे, सदोष होती पण अप्रत्यक्षरित्या तिथं निवड होत होती. याचा अर्थ इथं कोणतं चुकीचं आहे का, डेफिनेटली नाही. तुमची सर्वच्या सर्व विधानं काय असणार आहेत, बरोबर असणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुम्हाला काही विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. मीरत कटामध्ये प्रामुख्यानं कम्युनिस्ट क्रांतिकारकांचा सहभाग होता. खालीलपैकी कोण कोण या कटामध्ये सहभागी होते. मीरत कट, मीरत कट म्हटल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इयर लक्षात घ्या, ते इयर येतंय 1929. मीरत कट म्हटलं 1929. ठीक आहे, आता मीरत कटामध्ये कोण सहभागी होतं म्हणजे कम्युनिस्ट म्हणतोय. ओके, कम्युनिस्ट क्रांतिकारक. कम्युनिस्ट क्रांतिकारक म्हणजे जो कम्युनिस्ट पक्ष आहे, या कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925ला, आणि या पक्षाच्या स्थापनेमध्ये जे श्रीपाद डांगे आहेत किंवा जोगळेकर आहेत यांचा ना पुढाकार होता. याचा अर्थ तुम्ही जर इथं विधान व्यक्ती बघितल्या, श्रीपाद डांगे दिसतात, निंबकर दिसतात, मिरजकर दिसतात, मुझफ्फर अहमद दिसतात, मात्र इथे एक वेगळं नाव दिसते ते म्हणजे बटुकेश्वर दत्त. कारण बटुकेश्वर दत्त म्हटलं की आपल्याला एकच माहीत असतं तर भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवले होते. कोणी, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त केंद्रीय कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवले होते. का घडवले होते तर त्यांनी 2 बिलांना केलेला विरोध होता. त्यातलं पहिलं बिल होतं ते म्हणजे पब्लिक सेफ्टी बिल म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, पब्लिक सेफ्टी बिल. आणि दुसरं बिल होतं त्या बिलाला म्हटलं जातं ट्रेड डिस्प्यूट बिल. दुसऱ्या बिलाला काय म्हटलं जातं, ट्रेड डिस्प्यूट बिल. हे जे 2 बिल आहेत ना या बिलाला विरोध म्हणून त्यांनी तिथं बॉम्बस्फोट केलेला होता. आणि बटुकेश्वर दत्त हे त्या रिलेटेड येतात. त्यांचा मिरत कट आणि कम्युनिस्टमध्ये येतात का, डेफिनेटली नाही. म्हणजे ड तुमचं असणार नाही. जर तुमचं ड असणार नाही म्हणजे इथं ड आहे हे इलिमिनेट होईल, इथं ड आहे हे इलिमिनेट होईल, इथं ड आहे हे पण इलिमिनेट होईल. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक दुसरा अब कई हे बरोबर असणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त बटुकेश्वर दत्तवरनं सुद्धा हा प्रश्न सोडवू शकला असता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानापैकी लॉर्ड कर्झन यांच्या संदर्भात कोणती विधाने योग्य आहेत ते ओळखा. पहिलं म्हणते बँक व सहकारी समित्यांची स्थापना, सहकारी कायदा. डेफिनेटली बरोबर आहे, 1904ला करण्यात आलेला होता. पहिलं विधान बरोबर आहे, कारण लॉर्ड कर्झन म्हटल्यानंतर तुम्हाला 1899
ते 1905 हा त्यांचा कार्यकाळ लक्षात घ्यावा लागेल, बरोबर. आणि लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा का दिला तर त्याचं रिझन येतं लॉर्ड किचनेर, म्हणजे जो लष्कराचे प्रमुख म्हणून त्यांना नेमणूक देण्यात आली होती आणि तिथं लष्कराचं जे पुनर्संघटन आहे हे करण्यामध्ये यांचा वाटा होता. आणि लॉर्ड कर्झन आणि लॉर्ड किचनेर यांच्यामध्ये झालेला मतभेद आणि त्यानंतर त्यांनी आपला दिलेला राजीनामा, यामुळे ही न्यूज जास्त चर्चेत होती. ठीक आहे. आता पहिलं विधान बरोबर. 1900चा पंजाब भूमी हस्तांतरण कायदा डेफिनेटली बरोबर आहे. कर्झनच्या कार्यकाळ त्यांचाच येतो, त्यामुळे हे विधान सुद्धा तुमचं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. मातृभूमीचा कट्टर भक्त ब्रिटिश साम्राज्यवादाचा खंदा पुरस्कर्ता, हे पण बरोबर आहे. आणि माझ्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभा हळूहळू नष्ट होईल अशी त्याची गर्वोक्ती होती, हे सुद्धा विधान बरोबर आहे. याचा अर्थ काय होतो, इथे दिलेली तुमची सर्वच्या सर्व विधानं आहेत ना, तर ती बरोबर आहेत. सर्वच्या सर्व विधानं काय आहेत, बरोबर आहेत. आता तुम्हाला लॉर्ड कर्झन यांच्याबद्दल लक्षात ठेवताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, 1901 मध्ये त्यांनी केलेला वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती. परीक्षेला असं विचारलं जातं, वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला, वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती कोणी केली, तर त्यांचं उत्तर असणार आहे लॉर्ड कर्झन यांनी केली. काय उत्तर असणार आहे, लॉर्ड कर्झन यांनी वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती केली. यांच्यामध्ये रॉबर्टसन समिती लॉर्ड कर्झन यांच्या कार्यकाळात नेमण्यात आली होती. कोणती समिती, रॉबर्टसन. आता रॉबर्टसन समितीनं काय केलं होतं, तर जे भारतामध्ये रेल्वे बोर्ड आहे किंवा रेल्वे मंडळ आहे हे स्थापन करण्यामध्ये या समितीचा ना महत्त्वाचा वाटा येतो. रेल्वे बोर्ड किंवा रेल्वे मंडळ म्हटलं जातं 1905 ला. तर ही रॉबर्टसन समिती रेल्वेच्या संदर्भात होती. आणि दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अल्फ्रेड फ्रेझर समिती. ओके, फ्रेझर समिती कशासाठी होती, तर पोलीस सेवेतले दोष शोधून काढण्यासाठी या समितीची स्थापना लॉर्ड कर्झन यांच्याच कार्यकाळात झाली होती. मग रॅली आयोग असेल किंवा इतर मुद्दे असतील तर तुम्हाला लॉर्ड कर्झन यांच्या संदर्भात लक्षात घ्या. लॉर्ड कर्झन आणि फिरोजशाह मेहता हे त्यांचे एकमेकांचे सहकारी होते, परंतु नंतर फिरोजशाह मेहता यांनी लॉर्ड कर्झनवर केलेली टीका ही सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता ग्रंथ लोकमान्य टिळक यांनी लिहिलेले आहेत. गीता रहस्य त्यांनी लिहिला का, डेफिनेटली लिहिलाय. मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी तो ग्रंथ लिहिला होता. ओरायन ग्रंथ त्यांनी लिहिला का, यस, तो इंग्रजी ग्रंथ होता. आणि कधी लिहिलेला आहे तर तो 1893 मध्ये लिहिला होता, त्यामुळे तेही बरोबर येतं. द आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे का, डेफिनेटली हे सुद्धा बरोबर येतं, कारण 1903 मध्ये आर्टिक होम इन द वेदास हा सुद्धा लोकमान्य टिळकांनी ग्रंथ लिहिला होता. प्रॉब्लेम ऑफ फ्रीडम डेफिनेटली नाही आहे, म्हणजे अबक हे तुमचं करेक्ट असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे सिंपलचा असा हा प्रश्न होता. दुसरं महत्त्वाची गोष्ट, लोकमान्य टिळकांनी एकदा पण काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं नाही. गांधीजींच्या बाबतीत म्हटलं तर एकदा भूषवले त्यांनी. गांधीजींनी 1924चं बेळगाव काँग्रेस अधिवेशन, या ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजी राहिलेले होते. तर हा एक मुद्दा फक्त जाता माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थानातल्या प्रत्येक इस्माने देशी कापड वापरण्याचा जर उद्या निश्चय केला तर इतके देशी कापड तरी कुठे आहे, असा प्रश्न कोणी उपस्थित केला. लोकमान्य टिळक, दिनशा वाच्या, महात्मा गांधी, गोपाळ गणेश आगरकर. करेक्ट आन्सर येतं दिनशा वाच्या यांनी तो प्रश्न उपस्थित केला होता. आणि दिनशा वाच्या परीक्षेला एकदा विचारलं होतं, जहालका मावळ गटाचे नेते, तर इथं लक्षात घ्या हे मावळ गटाचे नेते होते. कोण, दिनशा वाच्या. हे एक तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 2 विधानं दिलीत आणि म्हटले कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा. पहिलं विधान बघा, परमहंस सभेची स्थापना 1849 मध्ये भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग तळकरकर यांनी केली. हे विधान बरोबर आहे. ओके, परमहंस सभेत फक्त हिंदू धर्मातली मंडळी होती, डेफिनेटली नाही, हिंदू धर्मातली फक्त नव्हती, ख्रिश्चन धर्माचा पण त्याच्यावर प्रभाव होता. हे लक्षात घ्या, फक्त हिंदू धर्मातली म्हटली. ज्यावेळेस असा आयोग विचारतं ना फक्त हा शब्द वापरतो तेव्हा ते विधान चुकीचं असतं, हे लक्षात घ्या. याचा अर्थ अयोग्य ओळखा म्हटलं होतं. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अयोग्य आहे. आता तुम्हाला दादोबा पांडुरंग तळकरकर असं म्हटल्यानंतर तुम्हाला त्यांच्याबद्दल 4 सभा लक्षात ठेवायची. पहिली सभा मानवधर्म सभा, त्यांच्या संदर्भात लक्षात ठेवणं महत्त्वाचं. मानवधर्म सभेची स्थापना कुठं केली तर त्यांनी ती सुरतला केली होती 1844. त्या ठिकाणीच का केली, कारण जेव्हा एल्फिन्स्टन संस्थेमध्ये नोकरीला लागले तेव्हा ते सुरतला त्यांना नोकरी लागली होती, त्या ठिकाणीच त्यांनी मानवधर्म सभेची स्थापना केली. परंतु कार्यकर्ते मिळाले नाहीत आणि ही सभा बंद पडली. मग नंतर महत्त्वाची सभा येते ती म्हणजे ज्ञानप्रसारक सभा. यांच्या संदर्भामध्ये सुद्धा ज्ञानप्रसारक सभा का महत्त्वाची आहे, कारण या ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली होती 1848 मध्ये आणि या सभेचे पहिले अध्यक्ष कोण,
ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं तर त्याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तडकरकर येतात. ही सभा स्थापन करताना दादाभाई नौरोजींचा पण महत्त्वाचा वाटा येतो. पहिला हे लक्षात घ्या किंवा पहिले हे तुमचं क्लिअर असू द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्ञानप्रसारक नंतर येते ती म्हणजे परमहंस सभा 1849 आणि ती कुठं स्थापन करण्यात आली होती तर मुंबई. हा पॉईंट महत्त्वाचा. आणि मग सगळ्यात शेवटी येते त्यांच्या संदर्भातली म्हणजे प्रार्थना समाज. 1867 मध्ये या समाजाची स्थापना करण्यात आली होती. पण तुम्हाला इथे दोन गोष्टी लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आहे तर ज्ञानप्रसारक सभेचे पहिले अध्यक्ष कोण दादोबा पांडुरंग तडकरकर. परंतु प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष कोण असं जर विचारलं प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष कोण तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे. प्रार्थना सभेचे पहिले अध्यक्ष म्हटलं तर ते आहेत आत्माराम पांडुरंग तडकरकर. कोण आहेत आत्माराम पांडुरंग तडकरकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष आहेत. हेही तुम्ही इथं लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे. दोन विधानं दिलीत आणि म्हटले बरोबर विधान ओळखा. पहिलं विधान दिलंय नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हितासाठी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स पाहिजेत. मिल हँड्स असोसिएशन ही देशातली पहिली कामगार संघटना. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन देशातली पहिली कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे आहे का. डेफिनेटली बरोबर आहे. कारण यांच्याबद्दल लक्षात ठेवताना एक लक्षात घ्या यांचा जन्म नारायण मेघाजी लोखंडेंचा जन्म आहे 1848 आणि इथला जो 4-8 आहे ह्याचा फक्त रिव्हर्स करायचा उलटा करायचा आणि त्यावेळी त्यांनी ती पहिली संघटना स्थापन केली म्हणजे 8-4. ओके हे लक्षात घ्या. दुसरा मुद्दा आहे 23 सप्टेंबर 1884 रोजी कामगारांची पहिली सभा पुणे येथे घेतली. पहिली सभा त्यांनी घेतली का 1884 बरोबर आहे पण ते ठिकाण चुकीचं आहे. इथं काय म्हटले पुणे या ठिकाणी ती सभा घेतली नाहीये. ती सभा त्यांनी परळ या ठिकाणी घेतली. कोणत्या ठिकाणी घेतले परळ. त्याच्यामुळं हे विधान तुमचं दुसरं जे विधान आहे ते चुकीचं आहे. म्हणजे विधान बरोबर योग्य कोणतं आहे फक्त पहिलं विधान योग्य आहे हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे राघव भांडारकर यांच्या संदर्भात तुम्हाला काही ग्रंथ दिले. कोणते ग्रंथ त्यांनी लिहिले असं म्हटलंय. राघव भांडारकर म्हटलं अर्लीएस्ट ऑफ डेक्कन हे परीक्षेला अर्लीएस्ट ऑफ इंडिया ओके याच्यावर प्रश्न विचारलाय. वैष्णविझम त्यांचाच ग्रंथ आहे. शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स हा सुद्धा त्यांचाच ग्रंथ आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया हा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे. याचा अर्थ काय होतो इथं दिलेली सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. राघव भांडारकर म्हटलं तर तुम्हाला प्रार्थना समाजाचे संस्थापक सदस्य म्हणून ओळखले जातात. प्रार्थना समाजाचं जे मुखपत्र आहे सुबोध पत्रिका याच्यामध्ये त्यांनी केलेलं लेखन सर्वोत्कृष्ट आहे किंवा महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळात प्रश्न विचारलाय त्यांनी MA मुंबई विद्यापीठातून घेतली परंतु PhD ही त्यांनी कोणत्या विद्यापीठातून घेतली जर्मन विद्यापीठातून. PhD हे तुम्हाला लक्षात असू द्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद बॉम्बे असोसिएशन स्थापनेत पुढाकार क्रॉनिकल हे वृत्तपत्र. तुमचं उत्तर असणार आहे फिरोजशाह मेहता. क्रॉनिकल म्हणल्यामुळे ते करेक्ट येतं. आणि फिरोजशाह मेहता 1890 कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. कलकत्ता. ओके तर हे तुम्हाला माहीत असू द्या. किंवा जी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संघटना स्थापन झाली होती याचे पहिले अध्यक्ष म्हणून सुद्धा फिरोजशाह मेहता यांना ओळखलं जातं. तर हा एक मुद्दा इम्पॉर्टंट. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम आर्य समाजाची स्थापना केली. तर आता आर्य समाजाची स्थापना बघितली तर तुमची 10/4/1875 आहे. कुणी केली स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईला केली. याचं मुख्यालय कुठं स्थापन झालं आर्य समाजाचं मुख्यालय म्हटलं महत्त्वाचं 1877 लाहोर. तेच त्याचं परत केंद्र बनलं होतं. बरोबर की नाही. मग आता हैदराबाद संस्थानात मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना झाली. आर्य महिला नाही आर्य समाजाची. तर ते येतं बीडमध्ये. लक्षात ठेवा बीड. कोणत्या ठिकाणी म्हटलं तर बीडमधलं किल्ले धारूर या ठिकाणी या आर्य समाजाची स्थापना हैदराबाद संस्थानात झालेली होती 1880 मध्ये. ओके हे लक्षात घ्या. म्हणजे मराठवाड्यातील कोणत्या ठिकाणी हैदराबाद संस्थानात म्हटलं तर बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर या ठिकाणी ह्या संघटनेची स्थापना झालेली होती. हा एक मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवावा लागेल. पुढचा प्रश्न आहे बंगाल प्रांतातल्या राष्ट्रवादी संस्था दिलेत आणि तुम्हाला म्हटलं योग्य जोड्या लावा क्रमानं लावा. काय सिंपल आहे. ब्रिटिश इंडियन असोसिएशन कधीची 1851 आणि या संस्थेचे अध्यक्ष म्हटलं राधाकांत देव. ब्रिटिश इंडियन असोसिएशन राधाकांत देव अध्यक्ष होते आणि देवेंद्रनाथ टागोर सचिव होते. लँड ओनर्स असोसिएशन 1838. ठीक आहे. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843 आणि इंडियन लीग 1875. मग आता तुम्हाला काय क्रमानं तर लावायचे आहेत.
म्हणजे ब एक नंबरला येणार, ओके, त्यानंतर ड येणार, ओके, ब नंतर ड, ड नंतर अ नंतर क, ब ड अ क. ब ड अ क कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्याची पहिली हाक या शब्दात शिशिर कुमार मित्रा यांनी कोणत्या संस्थेचा गौरव केला? म्हणजे ह्याला म्हणतो आपण फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात. हे लक्षात घ्या, फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम या शब्दात कोणत्या संस्थेचा गौरव केला? डेफिनेटली ब्राह्मो समाज आहे, कारण ही 1828 मध्ये स्थापन झाले, ऑगस्ट 1828 मध्ये. त्याच्यामुळे ब्राह्मो समाज हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. किंवा राजाराम मोहन राय यांना मानवजातीचं सेवक असं कोणी म्हणालं? बेंथम असं म्हणाले होते, राजाराम मोहन राय यांना मानवजातीचं सेवक.